म्हणजे पाऊस पडून गेला आहे. बघा पूर्णपणे रस्ते बघा तुम्ही, अगदी पूर्णपणे भिजलेले आहेत रस्ते. म्हणजे जवळजवळ म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडून गेला आहे, पण आपल्याला पाऊस नाही मिळाला. मला वाटते अर्धा एक तास झाला असेल ह्या भागामध्ये पाऊस पडून गेलेला आहे. पण पाऊस पडला तर कंटिन्यू पडत राहिला तर ठीक आहे, पण जर पाऊस पडला आणि त्यानंतर 3-4 दिवस गेले की मग गरमी डबल वाढते. पहिल्या पावसामध्ये जो मातीचा सुगंध येतो ना, तसाच मातीचा सुगंध मित्रांनो कुठेतरी ह्या ठिकाणी आम्हाला आला. तेव्हा चिखलीपर्यंत अजून एकदम बारीक असं एकदम शिंपडतोय पाऊस. कदाचित माझ्या मते मला वाटते चिपळूण वगैरे त्या साईडला पाऊस असावा, पण इकडे जर आपण बघतोय तर बघा म्हणजे पूर्णपणे अगदी ढग ह्या साईडला पण भरलेले आहेत, इकडे पण भरलेले आहेत. आणि इकडे पाठीमागे बघाल तर हे असं क्लायमेट झालेलं आहे. म्हणजे चिपळूण भागामध्ये पाऊस झाला आहे. माझ्या मते चिपळूणच्या पुढे देखील जी गावं आहेत तिकडे देखील पाऊस झालेला असणार आहे. याचा अर्थ पाऊस येण्यापूर्वीची मित्रांनो ही चाहूल असते, आणि हा नजारा बघणं हे प्रत्येक आपण एक म्हणतो ना ट्रॅव्हल क्रिएटरचं स्वप्न असतं. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत बरोबर गुहागर रोडवरती, आणि एक अर्जंटमध्ये अशी मी व्हिडिओ चालू करतोय, कारण आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे अगदी पावसाचं वातावरण झालेलं आहे. सो आपले जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांना ही एक अपडेट आहे. सो चला आजची व्हिडिओ आहे ना ती चालू करूया. आता आपण निघालेलो आहोत तळीकडून थेट चिपळूणच्या दिशेने, आणि ही एक मित्रांनो एक अशी अर्जंट अपडेट मी तुम्हाला देतोय. कारण का ते तुम्हाला तर सांगतो, आता वाजलेले आहेत बरोबर 6, आणि 6 वाजता पूर्णपणे असा पाऊस भरून आला आहे. म्हणजे इथून मागे 5 ते 6 दिवस आधी मित्रांनो अशी कंडिशन झालेली, पण त्याच्यानंतर आज पुन्हा आपल्याला ही अशी कंडिशन बघायला मिळते. आणि थोडा म्हणजे अगदी बारीक जो पाऊस आहे ना तो असा शिंपडतोय. असा मोठा असा म्हणू शकत नाही, बारीक शिंपडतोय. आता इथून पुढे म्हणजे देवघरला म्हणा, मार्गतामान्यामध्ये म्हणा, किंवा मग चिपळूणमध्ये काय कंडिशन असणार आहे ती तुम्हाला मी एक अपडेट थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ कदाचित छोटी होऊ शकते, मोठी होऊ शकते, काय आयडिया नाही, बट एक अपडेट म्हणून तुम्हाला मित्रांनो मी ही व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर क्लायमेट बघाल तर पूर्णपणे लगेच चेंज होतं. याच्या आधी म्हणजे ह्या टायमिंगला थोडं ऊन वगैरे असतं, बट आता पूर्णपणे असं बारीक वगैरे पाऊस जो आहे तो आता शिंपडतोय. आता आपण म्हणून पोचलेलो आहोत बरोबर चिखली या ठिकाणी. या ठिकाणी आहे हा स्वामींचा मठ. सो चिखलीपर्यंत अजून एकदम बारीक असं एकदम शिंपडतोय पाऊस. कदाचित माझ्या मते मला वाटते चिपळूण वगैरे त्या साईडला पाऊस असावा, कारण त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडतोच. एकदा रात्रीचा पडला होता पाऊस, त्यानंतर मग आता काय अपडेट आहे आपल्याला बघूया तिकडे जाऊनच. सो व्हिडिओ काय जास्त चालू ठेवणार नाही, जिकडे आपल्याला काय दाखवण्यासारखं वाटेल तिकडे मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बनून राहा, कारण कोकणातली ही एक छोटीशी अपडेट आहे, तुमच्यापर्यंत नक्कीच मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्र हो, आता आपण आहोत जवळजवळ मार्गतामान्यामध्ये, म्हणजे देवघर या ठिकाणी मी आता आहे. आणि समोरच तुम्ही बघा काय क्लायमेट झालं आहे बघा. म्हणजे हाच एक फरक तुम्हाला मला दाखवायचा होता या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही आता बघू शकता पूर्णपणे पाठी अगदी ढग भरून आलेले आहेत, आणि इकडे समोर आता चिपळूण आहे. म्हणजे इथून अजून चिपळूण नाही म्हटलं तरी 25 किलोमीटर चिपळूण आहे. बट म्हटलं जरा थोडं थांबूया आणि तुमच्याशी बोलूया, कारण त्याचं कारणच असं आहे. तुम्ही समोर बघा पूर्णपणे अगदी ढग ह्या साईडला पण भरलेले आहेत, इकडे पण भरलेले आहेत, आणि इकडे पाठीमागे बघाल तर हे असं क्लायमेट झालेलं आहे. सो कोकणामध्ये हल्ली काय होतं आहे, आता तसं बघायला तर मे महिना जवळजवळ संपत आलेला आहेच, त्यामुळे पावसाचा माहोल तर चालू होणारच आहे, ऑब्वियस आहे. कारण आपण बघतोय कुठेतरी जूनच्या पहिल्या वीकमध्ये पाऊस चालू होतोच. बट ही एक तुम्हाला थोडक्यात अपडेट मी का देत असतो, कारण जेणेकरून जे कोणी आपले गुहागर म्हणा, तळी म्हणा, इकडे जे सबस्क्रायबर असतील, किंवा मग कोकणातले जे सबस्क्रायबर असतील, जे गुहागर साईडला वगैरे फिरायला येणार असतील, सो त्यांना या गोष्टींची नक्कीच मदत होत असते. तर चला मित्रांनो, आता आपण इथून पुढे जाऊया, कारण अजून आपल्याला पुढे देखील बऱ्याचशा अपडेट बघायच्या आहेत. सो व्हिडिओमध्ये बनून राहा. आता आपण बोलतो आहोत रामपूर या ठिकाणी. काय आहे ना मित्रांनो, मधला काय पट्टा मी असं दाखवत नाही, कारण आज आपण फक्त क्लायमेटची तुम्हाला मी अपडेट देतोय की कुठे कुठे कसं क्लायमेट मला पाहायला मिळतंय, ते मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही बघा थोड्याच वेळामध्ये रामपूरचा घाट आहे तो चालू होईल, आणि तिकडे पण सेम कंडिशन आहे, फक्त पाऊस धरला आहे, बट पाऊस काय शिंपडत नाही आहे. मार्गतामान्यापर्यंत म्हणजे मार्गतामान्याच्या आधी पाऊस थोडा शिंपडत होता, पण आता इकडे जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे मळप झाले, बट पाऊस काय पडत नाही आहे. आता चिपळूणला बघूया काय कशी कंडिशन असणार आहे. आता समोर जर तुम्ही बघाल म्हणजे चिपळूणच्या दिशेला तर पूर्णपणे अजून मळपच दिसते आपल्याला अगदी पुढेपर्यंत. इथून मागे 4 ते 5 दिवस आधी सेम असं क्लायमेट झालेलं रात्रीचं, पण त्यावेळेला म्हणजे पूर्णपणे ढग वगैरे गडगडत होते आणि विजा वगैरे चमकत होत्या, बट पाऊस काय आला नाही. काय वेळेला पाऊस पूर्णपणे वाऱ्यावर निघून जातो, काय वेळेला पडतो. सो आत्ताची कंडिशन तरी सध्या अशीच आहे की पूर्णपणे मळप धरले, बट पाऊस काय तसा जोरदार पडत नाही आहे, किंवा ह्या भागामध्ये तर शिंपडत तरी नाही आहे. ह्या सर्व गोष्टींची मी अपडेट तुम्हाला का देतोय, कारण कसं आहे मित्रांनो, आपले बरेचसे सबस्क्रायबर हे कोकणाच्या बाहेर म्हणजे कुठे इथं मुंबई पुणे ठिकाणी देखील राहायला असतात, बट त्यांना गावची अपडेट जाणून घ्यायची असते.
सो वेळोवेळी आमचं काम आहे तुमच्यापर्यंत अपडेट देणं. सो छोटी असली तरी काय हरकत नाही, बट नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट मी मित्रांनो पोचवत राहील. आता थोड्या दिवसांनी पावसाळा देखील चालू होणार आहे, मग तेव्हा देखील बऱ्याचशा ज्या काय गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येईनच. एक गुहागर ते तळी एक चिपळूण ते तळीपर्यंतची एक डीपली अपडेट देखील मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे येत्या 1-2 दिवसामध्ये. सो ती देखील तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. मित्र, मी जरा इथे मध्येच थांबलो आहे, कारण तुम्ही इकडे बघा, मला वाटतं इकडे पाऊस थोडा पडून गेलेला आहे आणि मातीचा जो काही सुगंध येतोय ना, हा एक नंबर. म्हणजे आपण पहिल्या पावसामध्ये जो मातीचा सुगंध येतो ना, तसाच मातीचा सुगंध मित्रांनो कुठेतरी ह्या ठिकाणी आम्हाला आला. त्यामुळे मी या ठिकाणी थांबलो आणि समोरच बघा, तुम्हाला म्हटलं ना की पावसाचं क्लायमेट झालेलं, बट त्याच्यानंतर हे असं काही क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं आहे सुंदर. आणि मित्रांनो खालीच आहे गाव कोकणामध्ये. मित्रांनो हे जे दृश्य आहे ना, हे बघणं म्हणजे सुख आहे, सुख खरंच. इकडे आता आपण गणेशखिंडीचा जो छोटासा घाट आहे तिकडून आता आपण खाली आलेलो आहोत आणि इकडे पण तुम्ही क्लायमेट बघा, जवळजवळ नॉर्मल क्लायमेट झालेलं आहे. आता आपण चिपळूणच्या अगदी जवळजवळ आलेलो आहोत आणि ही एक अपडेट आहे, तुम्ही समोर बघत आहातच. ही अगदी नॉर्मल गोष्टी आहेत, काही वेगळं त्यात नाही आहे मित्रांनो. आपल्याला जे वाटलेलं की ह्या साईडला पाऊस असेल किंवा काय, बट तसं काहीच नाही आहे. संपूर्ण जे क्लायमेट आहे ते अगदी क्लिअर झालेलं आहे. सो हाच एक मित्रांनो फरक आहे निसर्गाचा. बट ठीक आहे, एनिवे आता जास्त काय व्हिडिओ मी लेंदी करत नाही अजून, कारण तुम्ही समोर बघताच आहात. आपल्याला वाटलेलं की पाऊस तरी भेटेल आपल्याला थोडक्यात दाखवायला, बट नाही आहे, पाऊस तर काहीच नाही आहे. पूर्णपणे मळप होती, ती देखील वाराने आता निघून गेलेली आहे. सो एनिवे काय टेन्शन नाही आहे. चला आता आपण थोड्याच वेळामध्ये ॲक्च्युअल चिपळूणमध्ये पोचूया आणि मग तिथे गेल्यावर मी व्हिडिओचे एंड करतो. सगळ्यात शॉक करणारी गोष्ट म्हणजे आत्ता आपण पोचलेलो आहोत चिपळूणमध्ये आणि इकडे बघा, म्हणजे पाऊस पडून गेला आहे. बघा पूर्णपणे रस्ते बघा तुम्ही, अगदी पूर्णपणे भिजलेले आहेत रस्ते. म्हणजे जवळजवळ मला वाटते आपण मार्गतामान्यामध्ये वगैरे होतो ना, त्यावेळेला इकडे पाऊस पडून गेलेला असणार आहे. कारण संपूर्ण आहे बघा, पूर्ण अगदी मातीचा वास देखील सुटलेला आहे आणि जागोजागी असं आपल्याला थोडं थोडं पाणी पाहायला मिळतं. म्हणजे ह्या भागामध्ये चिपळूणमध्ये पाऊस पडून गेलेला आहे मित्रांनो. म्हटलं ना, असंच काय ना काहीतरी विषय सध्या कोकणामध्ये आहे. इकडे पडतोय तर तिकडे नाही, तिकडे पडतोय तर इकडे नाही, अशी कंडिशन आहे. एनिवे चला पुढे जाऊया. समोर बघा पूर्णचे अगदी रस्ते आहेत ना, ते मित्रांनो भिजलेले आहेत आणि आपल्याला मला वाटते थोडा पाऊस हा मिस झाला आहे. हे बघा, म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस पडून गेला आहे पण आपल्याला पाऊस नाही मिळाला. मला वाटते अर्धा 1 तास झाला असेल ह्या भागामध्ये पाऊस पडून गेलेला आहे. कारण तुम्ही बघा ना, पाणी वगैरे पूर्णपणे आपल्याला अगदी अजून पण दिसतंय. म्हणजे याचा अर्थ पाऊस पडून काय 2-3 तास नाही झालेत, अर्धा तास वगैरे झाला असणार आहे. थोडक्यासाठी आपल्याला पाऊस वाचला, नाही तर मित्रांनो आपल्याला लाईव्ह पाऊस एकदम बघायला मिळाला असता. एनिवे बघा, पूर्ण अगदी बघा रस्ते बघा, पूर्णपणे अगदी भिजलेले आहेत. म्हणजे चिपळूण भागामध्ये पाऊस झाला आहे. माझ्या मते चिपळूणच्या पुढे देखील जी गावं आहे तिकडे देखील पाऊस झालेला असणार आहे याचा अर्थ 100%. कारण गुहागर साईडला आपण बघितलं अगदी मार्गतामाने रामपूर गणेशखिंडीपर्यंत अजिबात पाऊस नव्हता, पण इकडे जर आपण बघतोय तर हे बघा, म्हणजे पाऊस अगदी मस्त पडून गेलेला आहे अगदी या ठिकाणी. वा, चांगलं आहे. पण आता गरमी दुप्पट वाढणार आहे. कसं आहे ना मित्रांनो, पाऊस पडला तर कंटिन्यू पडत राहिला तर ठीक आहे, पण जर पाऊस पडला आणि त्यानंतर 3-4 दिवस गेले की मग गरमी डबल वाढते. सो ठीक आहे. सो ही एक मित्रांनो कोकणातली अपडेट आहे. तुम्ही आता बघत असतानाच आपण आता वळालेलो आहोत फरशी साईडला टर्न मारून. सो ही एक अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी का होईना तुम्हाला या ठिकाणी पाऊस पडला हे मला दाखवायला मिळालं. एनिवे चला कुठेतरी पुढे थांबूया आणि मग व्हिडिओचे एंड करूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत चिपळूणमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे की पावसाचं वातावरण झालं होतं, तुम्ही तर बघितलं असालच की आपण गुहागर नाही तर शृंगतळीपासून अपडेट देण्याचा प्रयत्न केला. आणि आता चिपळूणमध्ये तुम्ही बघत आहात की अगदी शिंपडून गेलेला आहे पाऊस. शिंपडून म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी पडला आहे पाऊस, म्हणजे पाणी वगैरे साठलं, तुम्ही बघितलं असालच व्हिडिओमध्ये. आणि असं काय आता क्लायमेट झालेलं आहे. सो सध्या कोकणामध्ये मित्रांनो अशाच काही गोष्टी चालू असतात मध्ये, त्या मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. सो अजून जर कोणी नवीन आपले फॉलोअर झालेले असतील तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या ह्या ज्या काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.